अबोली या मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या भागामध्ये अंकुश सांगत असतो, राघू आता तुझा दादा परत आलेला आहे. तुझ्या आयुष्यामध्ये सगळी सुख तुला मिळणार आहेत. क्रिससोबत तुझं धूमधडाक्यामध्ये मी लग्न लावून देणार आहे राघू. आणि त्याच वेळेला शार्दूल येऊन आता अंकुशला बिलगतो आणि अबोलीने सांगितलेलं सगळं अंकुशला आठवतं की तुम्हाला सचित राजे म्हणून तुम्ही इकडे आलात, पल्लवी तुमची बायको, शार्दूल तुमचा मुलगा असं तुम्ही सांगत होतात. आणि आता शार्दूल हा तोच आहे हे अंकुशच्या लक्षात येतं. त्यामुळे छोट्या जीवाला न दुखवता अंकुश त्याला जवळ घेतो. त्यावेळेला शार्दूल म्हणतो, डॅडा तू कसा आहेस? मला तुझी खूप आठवण येत होती डॅडा. याच्यावरती अंकुश म्हणतो, मी खूप छान आहे, मला पण बाळा तुझी खूप आठवण येत होती. असं म्हणत तो सांगतो, राघू याला आत घेऊन जा बरं. असं म्हणत शार्दूलला आत पाठवत आता पल्लवीला जाब विचारायची वेळ आलेली असते. त्यावेळेला नीता म्हणते, सचित राजे. अंकुश चिडतो आणि म्हणतो, सचित राजे नाही, अंकुश शिंदे. नीता स्वतःच्या भावाला सुद्धा तू ओळखू शकली नाहीस ना? मी अंकुश शिंदे आहे. असं म्हणत आता मात्र अंकुश सगळ्यांसमोर आपली ओळख आणतो खरा, पण पल्लवीला जाब विचारायला तिकडे अबोली येते. अबोली म्हणते, पल्लवी मला खरं खरं सांग, या सगळ्यामध्ये तुझं आणि विजयाचं कारस्थान आहे ना? का बरं तू अंकुश सरांना सचित राजे बनवून इकडे आणलंस? आणि मी तुला जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होते की हे अंकुश सर आहेत, अंकुश सर आहेत, पण तू माझं काही ऐकायला तयार नव्हतीस पल्लवी. पल्लवी तुझ्या या वागण्याचा मला जाब हवा आहे. तू आणि विजयाने मिळून हे कारस्थान केलंस ना? आणि बहुरूप्याला पकडलं गेलं किंवा बहुरूपी पळाला असं म्हटल्यावरती तू इतकी का बरं पॅनिक झाली होतीस? त्या बहुरूप्याला तू आणि विजयानेच मिळवलंय ना? तो बहुरूपी तुमचं एक प्याद आहे ना? बोल पल्लवी बोल, काय सगळं हे तू केलंस? मला सगळं कळलंच पाहिजे. अंकुश सरांच्या जीवावरती इतके काही तू प्रसंग ओढावलेस, तुला लाज नाही वाटली पल्लवी? माझा नवरा नशिबाने माझ्याकडे परत आलाय, पण तू त्याला सचित राजे का बनवलंस? तो बहुरूपी कोण आहे? विजया आणि तुझं काय कारस्थान आहे? मला सगळं कळलं पाहिजे पल्लवी. तितक्यात तिथे नीता येते. नीता म्हणते, अबोली चांगला जाब विचार हिला, ही न अति झालेला आहे, हिचं आपल्या चाळीत राहून आपल्यावरतीच कुरघोडी करायला लागलेली आहे. यावरती अबोली म्हणते, नीताताई तुम्ही तर गप्पच बसा. आतापर्यंत विजया आणि पल्लवीचे तळवे चाटणाऱ्या तुम्ही आज तिच्या विरोधात का झालात मला माहितीये. जिकडचं पारडं भारी तिकडे तुम्ही वळताना मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाहीये. त्यावरती शरद म्हणतो, चल नीता चल इथून. आणि शरद नीताला घेऊन आज जातो. पुन्हा काही भडकण्यापेक्षा आग आपण इथून पसार झालेलं बरं असा विचार करत शरद तिला घेऊन जातो. अबोली म्हणते, पल्लवी बोल, काय तुझ्या मनात होतं? का तू अंकुश सरांच्या विषयी हे सगळं केलंस? मला सत्य कळलंच पाहिजे पल्लवी बोल. असं म्हणत अबोली आता पल्लवीला धारेवर धरते. त्यावेळेला अंकुश म्हणतो, थांब अबोली, मला असं वाटतंय याच्यामध्ये पल्लवीला सुद्धा जास्त काही माहीत नसेल. याच्यावरती अबोली म्हणते, असं कसं? विजयाच्या प्रत्येक कारस्थानामध्ये पल्लवी सामील होती, पल्लवीला माहीत असतानाही असं होणारच नाही सर. अंकुश म्हणतो, मला असं वाटतंय आणि मी जिथपर्यंत विजयाला ओळखतोय ना, विजया ही खूप डॉमिनेटिंग आहे आणि डॉमिनेटिंग विजया आता पल्लवीला वापर करून घेत असेल. म्हणजे तिने पल्लवीवरती दबाव आणला असेल. तिचा बोन मॅरो शार्दूलला मॅच झाला होता ना, त्यामुळे ती पल्लवीला ब्लॅकमेल करत असेल आणि म्हणून पल्लवी तिच्यासाठी हे सगळं करत असेल. मला नाही वाटत की पल्लवीचा याच्यामध्ये काही दोष आहे. असं म्हणत अंकुश आता पल्लवीला बाजू घेऊन अबोलीला सांगत असतो. अबोली म्हणते, सर पण या सगळ्यामध्ये पल्लवीने तिची साथ दिली ना? अंकुश म्हणतो, हो, पण मी एक शब्द देतो की हे सगळं जे घडलंय ते विजयाने घडवून आणलंय. शार्दूल आणि तू पल्लवी दोघ जण माझी जबाबदारी आहात. मी तुम्हाला दोघांना जबाबदारी म्हणूनच बघणार. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी सचित राजे नाहीये. मी सचित राजे नसून मी अंकुश शिंदे आहे. अबोली अंकुश शिंदेचा नवरा, अबोली माझी बायको आहे. ही गोष्ट कायम पल्लवी तू लक्षात ठेव. असं म्हणत अंकुश आता पल्लवीला सडेतोड उत्तर देतो आणि पल्लवीला सांगत असतो की मी फक्त अबोलीचाच आहे. अख्ख्या चाळीसमोर अंकुशने सगळ्यांना ओरडून सांगितल्यावरती पल्लवी आतमध्ये निघून जाते. अंकुश अबोली एकमेकांच्या मिठीमध्ये आता विसावतात. गणपती बाप्पाच्या साक्षीने अंकुश अबोली एकत्र येतात, आजीला नमस्कार करतात आणि आता दोघांना आजी आशीर्वाद देते आणि म्हणते, गो माधवा, आज कितीतरी दिवसाने माझी पोरं घरात आले, धूम धडाक्यात त्यांचं स्वागत झालंच पाहिजे. असं म्हणत अंकुशला आतमध्ये येण्यासाठी आता आजी सांगते. त्याच वेळेला अंकुश म्हणतो, क्रिश कुठे आहे? आता मात्र इकडे पल्लवी घरात येते. पल्लवी रूममध्ये येते आणि विचार करते, यांना माहित नाहीये तो बहुरूपी काय चीज आहे. विजयाच्या हाताखालचं तो प्याद नाहीये, तो विजयाला प्याद बनवून तुम्हाला खिळवतोय, पण तो किती डेंजर आहे आणि त्याच्या मनामध्ये
जे आहे ते तो पूर्ण करतो हे मला माहिती आहे, त्यामुळे त्या बहुरूप्याला हलक्यात घेणं तुम्हाला खूप महागात पडणार आहे। तो बहुरूपी जर का सटकला तर तो काही करू शकतो, तुमची धुळधाण करू शकतो। आता बहुरूप्याला घाबरलेली पल्लवी आणि बहुरूपी यांचं काहीतरी कनेक्शन आहे आणि जी कार्तिकी म्हणून तो बहुरूपी शोधतोय ती कार्तिकी पल्लवीच आहे हे स्पष्ट झालेलं असतं। इकडे आता अंकुश म्हणतो क्रिश कुठे आहे? यावरती काका सांगतात क्रिशनं तुला वाचवण्यासाठी नाट्यगृहात गेला तर त्या बहुरूप्याने त्याच्यावरती गोळी घातली, आता तो सुखरूप आहे। यावरती अंकुश म्हणतो ज्याने माझा जीव वाचवला, स्वतःच्या जीवावरती खेळत माझा जीव वाचवला, त्याला मी बघितल्याशिवाय घरात पाऊल टाकणार नाही। अबोली म्हणते सर आपण क्रिशला भेटायला जाऊया। अंकुश म्हणतो हो अबोली चल। राघू म्हणते दादा मी पण येऊ का? याच्यावरती अंकुश म्हणतो विचारायचं काय, चल आपण सगळेजण क्रिशला भेटायला जाऊया। आणि मग अबोली, अंकुश, राघू सगळेच जण क्रिशला भेटायला आता घरामध्ये येतात आणि नंतर तिकडून हॉस्पिटलला जातात। हॉस्पिटलमध्ये क्रिशला पाहताच अंकुश म्हणतो क्रिश मला कळलेलं आहे तू स्वतःच्या जीवावरती खेळत माझा जीव वाचवलेला आहेस, तुझं किती आभार मानू तितके कमी आहेत आणि मला सगळं आठवलंय, मी अंकुश शिंदे आहे सचित राजे नाही। क्रिश म्हणतो सर तुम्हाला सगळं आठवलं, किती आनंदाची गोष्ट आहे ही, तुम्हाला सगळं आठवलं। आणि क्रिश उठून बसतो। अबोली म्हणते क्रिश सावकाश, तू बरा आहेस ना? क्रिश म्हणतो सर मी एकदम बरा आहे, पण तुम्ही परत आलात, तुमची स्मृती परत आली, आता मला खूप काही भरून पावलेलं आहे। असं गप्पा चालू असताना एक नर्स क्रिशची सलाईन बदलण्यासाठी येते आणि त्याच वेळेला अबोली संशयाने त्या नर्सकडे पाहते। अबोलीच्या मनामध्ये संशय ठासून भरलेला असतो, कारण बहुरूपी कोणताही वेश घेऊन कोणत्याही वेळेला एंटर करतो हे अबोलीने पाहिलेलं असतं। त्यामुळे ती विचार करते की या नर्सला मला असंच जाऊ देता येणार नाही, ही नर्स नक्की कोण आहे की तो बहुरूपी आहे, हे सत्य मला शोधायलाच पाहिजे असा विचार करत अबोली म्हणते एक मिनिट थांबा। ती नर्स आता गडबडते आणि थांबते। अबोली म्हणते एक मिनिट तुमच्या तोंडावरचं मास्क काढा बरं। यावरती क्रिश म्हणतो अबोली अगं काय झालंय? अबोली म्हणते नाही क्रिश थांब, आता मी कोणावरतीही विश्वास ठेवू शकत नाही। असं म्हणत अबोली आता क्रिशला शांत करते आणि त्या नर्सला सांगते तुमच्या तोंडावरचं मास्क काढा। ती नर्स थोडीशी गडबडते। अंकुश म्हणतो अबोली काय चाललंय तुझं? तिच्या कशाला मागे लागते? अबोली म्हणते नाही सर आता आपण कोणावरतीही विश्वास ठेवू शकत नाही, तू तुझ्या तोंडावरचं पहिलं मास्क काढल्यावरती ती नर्स खरी आहे हे अबोलीच्या लक्षात येतं की ती खरी आहे, ती कोणत्याही प्रकारची बहुरूपी नाहीये आणि आता अबोली थोडीशी लाजते। नंतर इकडे अंकुश म्हणतो अबोली अगं तू असं कोणावरतीही संशय घेऊ नकोस, कारण ना ती नर्स खरी होती ना? अबोली म्हणते नाही सर आता आपल्याला कोणावरतीही तसा फारसा विश्वास ठेवणं कठीण आहे, कारण त्या बहुरूप्याने जे काही केलंय ना माझ्या मनात खूप भीती आहे की ती क्रिशला तो काही करू शकतो। अंकुश म्हणतो हे बघ हे दिसतायत इकडे हे तैनात आहेत ना, हे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आहेत आणि हे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस क्रिशला प्रोटेक्ट करतायत, म्हणजे ज्याप्रमाणे आमच्या प्रोफेशन मध्ये रिस्क आहे ना त्याचप्रमाणे आमच्या प्रोफेशन मध्ये सिक्युरिटी सुद्धा आहे। हे सगळे जण पोलीस आहेत आणि क्रिशसाठी फक्त आणि फक्त इकडे आलेले आहेत, त्यामुळे अबोली तू चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होईल, क्रिशला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस। असं म्हणत अंकुश आता अबोलीला समजावून सांगतो की क्रिश सेफ हातात आहे। तोपर्यंत विजयाचं काम तमाम होण्याची वेळ आलेली असते। इकडे आता विजयाला तो परमजीत सिंग खोटा अज्ञात व्यक्ती म्हणतो तू मला प्यादा बनवणार का? तू प्यादा बनवणार नाही, मी प्यादा नाहीये तर तू प्यादा आहेस विजया, माझ्या हातचं तू प्यादा आहेस आणि आता तुझा खेळ संपला कारण मला तुझी गरज नाहीये। असं म्हणत तो विजयाचा आता गळाच दाबतो। विजयाला काहीच कळत नाही, तो विजयाला घेऊन आता एका ठिकाणी नेतो। इकडे अंकुशची एंट्री होत असते। अंकुशला काका म्हणतात ये घरात ये, किती आता दिवसांनी तुला आम्ही घरात घेत आहोत अंकुश शिंदे म्हणून। यावरती अंकुश म्हणतो नाही काका मी असा घरामध्ये येणार नाही। काका म्हणतात काय झालं? यावरती अंकुश म्हणतो ज्या तुमच्या सुनेने मला शोधून काढलं आणि इथपर्यंत आणलेलं आहे तीच तुमची सून माझा हात धरेल आणि मला स्वतःच्या हाताने या घरामध्ये प्रवेश करेल। मग मात्र अबोली अंकुशचा हात धरते, स्वतःच्या हाताने अंकुशला घरामध्ये प्रवेश करायला सांगते। तोपर्यंत विजयाला त्या अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरती फेकून दिलेलं असतं। रस्त्यावरती फेकून दिल्यावरती तिकडून एक गाडी येते, गाडीमधून एक बाई उतरते। आता ही बाई कोण आहे हे नक्की आपल्याला काही दाखवलं जात नाही, पण ही बाई कोणीतरी वेगळीच असते। आता ती अज्ञात व्यक्ती तर नक्कीच नसते, आता अज्ञात व्यक्तीच्या सोबत अजून कोणीतरी एक बाई विजयाला मारलेला आहे आणि सगळी मालिका कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे। या बाईचं नक्की सत्य काय आहे? पल्लवी कोण आहे? कार्तिकी कोण आहे? आणि तिचं त्या अज्ञात व्यक्तीशी नातं काय? मग सचित राजे कुठे गेले? या सगळ्या गूढ प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागातच मिळणार आहे।